मला सेटअप सांगतो की कसा बसवायचा गावरानचा. कारण गावरानला आज मार्केटमध्ये खूप डिमांड आहे. प्युअर गावरान जर पक्षी घ्यायला गेले तुम्ही तर 400 रुपये किलो भेटतो. त्यानंतर तो जर एकच पक्षी घ्यायला गेला तो 500 ते 600 रुपये आणि 1000 रुपयापर्यंत पण सेल होतो. गावरान कोंबडीचे अंडे विकण्यात जास्त प्रॉफिट आहे का गावरान कोंबडी विकण्यात जास्त प्रॉफिट आहे? कोणत्या कारणामुळे लॉस होतो पोल्ट्री फार्मिंगमध्ये? मार्जिन जवळजवळ समजा जर तुम्ही 20 रुपयाला अंडे विकत असाल तर 10 रुपये मार्जिन, तुम्ही 15 रुपयाला अंडे विकत असाल तर 5 रुपये अंडे, 5 रुपये फिक्स. मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत संदीप सर. सो फर्स्ट ऑफ ऑल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे AB इंटरव्ह्यूज मराठीमध्ये. सो सर, आज आपल्याला खूप सारी इम्पॉर्टंट माहिती देणार आहे, जसं की कुक्कुटपालन असेल किंवा पोल्ट्री फार्मिंग बिझनेस कसा केला पाहिजे, ह्यामध्ये काय काय चॅलेंजेस असतात, किती प्रॉफिट मार्जिन असतं आणि खरंच लाखोमध्ये कमवता येतं का. सो हे सगळे क्वेश्चन्सचे आन्सर आज सर आपल्याला देणार आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल सर, पुण्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मला असं वाटतं की तुमची एक छोटीशी जर्नी आम्हाला सांगा की तुम्ही कधीपासून चालू केलं, आज किती वर्ष झालेत? नमस्कार मित्रांनो, मी संदीप आगाव. तर माझा गाव जे आहे ते राहुरी तालुक्यामधील बारागाव नांदूर हे गाव आहे. आपण नगर जिल्ह्यामध्ये राहतो. तर नगर जिल्ह्यामध्ये मी जन्मती झालो आहे सर आपला. आपण 12वी झाली माझी. आता 12वीपासून पुढं सांगतो कारण तिथून पाठीमागचा स्ट्रगल तो असतोच. पण 12वी नंतरचा स्ट्रगल खूप महत्त्वाचा असतं कारण तिथून पुढं कळत चालतं की आपल्याला काय करायचं आहे. मग 12वी झाल्यानंतर मुंबईला गेलो. मुंबईमध्ये आपण काही दिवस भाजीपाला विकला. भाजीपाला विकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय योग्य रिस्पॉन्स नाही भेटला आणि थोड्या अनेक अडचणीमुळे तो व्यवसाय सोडून आलो. ते सोडल्यानंतर परत गावाला आल्यानंतर तिथं डिप्रेशनमध्ये गेलो होतो. भाजीपाला 1 वर्ष केला पण ते काय जमलं नाही. परत आलो. त्याच्यानंतर मग पोलीस भरती करायला चालू केली. जी की पोलीस भरती चालू करायला तिथं पण थोडंसं सुरुवात आपल्याला माहीत नव्हती कुठून काय. त्यासाठी अकॅडमी जॉईन केली. अकॅडमीत गेलो. तिथून आपण बरेच दिवस तिथं घासल्यानंतर कळलं आपल्याला का तिथं आपलं होऊ नाही राहिलं. मग गावाकडं परत आलो. गावाकडं आल्यानंतर घरी ग्राउंड केलं. परत तिथून बाहेर निघलो. परत मुंबईमध्ये आपलं नगरमध्ये गेलो. नगरमध्ये अभ्यास केला, ग्राउंड केलं आणि ते थोडेसे चांगलं चाललं. नंतर काय वाटलं की परत आपण काय करू की मुंबईला जाऊ. मुंबईला गेलो. तिथं रिक्षा चालवली. रिक्षा चालवून झाल्यावर 6 महिने कळलं आपल्याला की रिक्षामध्ये नाही. परत गावाला नगरमध्ये आलो. काही दिवस अभ्यास केला, चांगला अभ्यास केला. पोलीस भरतीला चांगले मार्क होते. जवळजवळ 100 पैकी 96 मार्काचं फिजिकल घेणारा मी होतो. आणि नंतर मग अभ्यासाची कमी पडायची म्हणून मी परत अभ्यास चालू केला. तर अभ्यास चांगला करून मी 80-85 मार्कापोतर गेलो. पण मग काही अडचण लॉकडाऊन वगैरे आलं त्यामुळे मग परत मुंबईला गेलो. तिथं जाऊन 4 व्हीलर चालवली. परत वापस आलो. 6 महिने ते केलं. त्याच्यानंतर वापस आल्यानंतर असं वाटलं की आता काहीतरी करायला पाहिजे कारण पोलीस होणं गरजेचं आहे. घरचा म्हणजे घरचं लोड यायला लागला की काहीतरी व्हायला पाहिजे म्हणून मग तयारी केली. आणि एक भरती अशी होती की त्याच्यामध्ये मला असं वाटलं काम होईल. पण त्याच्या आधी मला लग्न झालं. लग्न झाल्यावरती मी विचार केला की आता लग्न झालं आहे तर आता काम तर करावंच लागेल कारण तिकडच्याला सांगितलं होतं की मी पोलीस होऊ शकतो. तर पोलीस काय व्हायची चिन्ह दिसत नव्हती. तरी पण आपण मग तिथून सुटलो. मग पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये MPSC पण केली आणि पोलीस भरती पण केली. मग MPSC केल्यानंतर थोडीफार चांगले मार्क पडायला लागले. कंबाईनला मला जवळजवळ 46 पॉईंट काहीतरी मार्क होते. 48ला मेरिट लागलं पण आपलं काम झालं नाही. लग्न झालं होतं त्या टायमाला, त्याच्यामुळे आपल्याला पण काय करता नाही आलं. मग त्याच्यानंतर परत पोलीस भरतीला ट्राय केला. म्हणलं एक लास्ट 6 महिने देऊन बघू. त्यानंतर मी रायगडसाठी फॉर्म भरला. तिथे वेटिंगला पडलो. ते काम नाही आलं. म्हणजे एक ठिकाणी आपण वेटिंगला पडलो. मग त्याच्यानंतर विचार केला की काम होईल म्हणून घरी आलो. घरी आल्यानंतर मग थोडंसं माहोल चेंज व्हायला लागलं की हा बाबा काहीतरी करायला पाहिजे. या उद्देशाने मग मी काय केलं की पोल्ट्री फार्मिंगमध्ये उतरलो. जे की आपला ऑलरेडी पहिला बिझनेस होता. वडिलांनी उभा केलेला. 12,000 पक्षापर्यंत आता कॅपॅसिटी आहे. पण तो सुरू केला. ते सुरू केल्यानंतर कारण घरी आल्यानंतर आपलं सगळं नॉलेज MPSCचं येतं. कसं की आता हे थोड्या दिवस करून निघून जाणार असतं आहे. पण मग MPSCचं नॉलेज इथं कसं वापरायचं. पण म्हणलं एवढं तर शिकलो होतं. MPSC पोलीस भरती करायची जिद्दत सोडायची नाही. कारण आपण 1 लाख जागेसाठी लढतो तेव्हा 1 जागा आपल्याला भेटते. म्हणजे 1000 जागेमध्ये 1000 जागेसाठी 1 लाख फॉर्म येतात. तेव्हा कुठंतरी आपलं काम होतं असतं. मग तिथं जर आपण हारू शकत नाही तिथं हार मानूनच जमन. सुरुवात केली. थोडासा अभ्यास केला पोल्ट्री फार्मिंगचा.
मग त्यामध्ये स्वतःचा फार्म असल्यामुळं सगळ्या गोष्टी आपल्याला समजायला चालू झाल्या की कशा पद्धतीने करायचं, काय करायचं, ह्या गोष्टी कळत गेल्या. मग ते लोकांपर्यंत मांडायचं म्हणून सोशल मीडियाचा उपयोग करायला चालू केला. आणि एकच कन्सेप्ट होती की आपल्याला काहीतरी विकता आलं पाहिजे. मग आपल्याला जर विकता आलं तरच आपण मार्केटमध्ये टिकू शकतो. म्हणून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही असं करा, तसं करा. म्हणजे काय होईल की सोशल मीडियातून 2 पैसे येतील आपल्याला, हा उद्देश. मग लोकांना आपली कन्सेप्ट आवडत गेली की तुम्ही चांगलं माहिती सांगता वगैरे फार्मिंगबद्दल. आजकाल ती कोणी सांगत नाही, नॉलेज कोणी वाटत नाही, कारण कसं की कॉम्पिटिशन वाढतं म्हणून. तरी पण आपण ती सांगत गेलो आणि आज आपले सोशल मीडियाला चांगल्या पद्धतीने फॉलोअर्स वगैरे गेन झाले. नंतर मग ही जी फार्मिंग आहे, पोल्ट्री फार्मिंग, तर ती तशा पद्धतीने सुरू केली. पण आज कसं असतं की एखाद्याला जर सुरुवात करायची असेल तर त्याला कळत नाही कशी सुरुवात करायची काय. तर त्यासाठी आपण तुम्हाला थोडक्यात सांगतो की कसं कसं करायला पाहिजे. आता ऑलरेडी फार्मिंग करणं आणि स्वतःची करणं त्याच्यामध्ये फरक आहे. तर बॉयलरचं कसं असतं माहिती आहे का, बॉयलरमध्ये तुम्ही वर्षाला 6 बॅचेस काढू शकता. म्हणजे 2 महिन्याला एक बॅच जाते. 2 महिन्याला का, तर 45 ते 50 दिवस फार्ममध्ये पक्षी राहतात आणि त्याच्यानंतर 10 दिवस साफसफाईसाठी लागतात. मग ते बॉयलरमध्ये 2 महिन्याला एक बॅच जाते, म्हणजे वर्षाला 6 बॅचेस जातात. आणि जर तुम्ही 5,000 पक्षाचा फार्म केला तर तुम्हाला 60,000पासून ते 1,00,000पर्यंत तुम्हाला प्रॉफिट राहू शकतो 2 महिन्यामध्ये. पण त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट असते 10 ते 15 लाख रुपये. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला 60 ते 1,00,000पर्यंत प्रॉफिट भेटेल. पण तशा पद्धतीने तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागते. आणि बॉयलरचं कसं असतं की बॉयलर हा असा पक्षी आहे की तो फक्त फार्ममध्येच तयार होतो. त्याला व्हाईट जो म्हणतो आपण ढवळ्या प्रकारचा पक्षी बॉयलरचा, तर तो असतो तो. आणि गावरांचं स्ट्रक्चर वेगळं असतं, बॉयलरचं वेगळं असतं. बॉयलर फक्त 40 ते 45 दिवसात सेलिंगसाठी येतो. 2 किलोचं झाल्यानंतर लिफ्टिंग होतं. 1400-1500 ग्रॅमपर्यंत होतं. पण 2 किलोचं कसं असतं की कटिंगसाठी तोच चालतो. पण मग गावरांचं कसं असतं की गावरांना त्याचं हे नसते, 2 किलोच नाही झाली पाहिजे. कारण बॉयलरचं कसं की त्यामध्ये प्रॉफिट जास्त, जर किलोवर टनेज वाढलं तर प्रॉफिट जास्त राहतं आणि त्याच्यामुळे तो खर्च जास्त होतं. जर समजा एका पक्षाला तुम्ही 150 रुपयापर्यंत खर्च केला, बरोबर, 2 किलोचं होण्यासाठी, तर तुम्हाला तो खर्च 1000 पक्षाचा विचार केला तर जवळजवळ भरपूर खर्च लागतो. पण त्यामुळं काय होतं की बॉयलरचं खर्च जास्त आहे आणि जर समजा मार्केटमध्ये विचार करायला गेलं तर रेट कमी असतो. 80, 90, 100, 110, 120 ह्या अँगलमध्ये वर्षभर रेट चालू असतो. कारण तो फिक्स नसतो आणि जे त्याच्यामधून प्रॉफिट जे असतं ते जर संधी साधलीच तर आपल्याला तो प्रॉफिट भेटतो. त्याच्यामुळे तो बॉयलर थोडा रिस्की फार्म आहे. समजा जर कंपनीशी जॉईन केलं तर फायदेशीर आहे, पण जर समजा स्वतः केलं तर थोडा रिस्क असतो. एवढंच असतं बॉयलरचं. तर मी तुम्हाला सांगतो 40 ते 45 दिवसामध्ये जोपर्यंत जेव्हा पक्षी आला आणि जेव्हा पक्षी गेला, म्हणजे लिफ्टिंग झाला किंवा सेल झाला, तर तेवढं जे नियोजन असतं, तर पहिल्या दिवशी तो पक्षी फार्मवर आल्यानंतर त्यासाठी ब्रुडिंग लागते. ब्रुडिंग अशा पद्धतीने पाहिजे जे फार्ममध्ये पक्षी असल्यानंतर त्याला गार नाही वाजलं पाहिजे, थंड वातावरण नाही झालं पाहिजे, उष्णता मेंटेन असली पाहिजे, जे की पक्षी फुल फीडिंग फीड खाऊन तिची साईज होईल. तर तो 7 दिवस असतात ते ब्रुडिंगमध्ये पूर्ण पक्षी असतो. त्या ब्रुडिंगमधून बाहेर निघाल्यानंतर त्याची साईज वाढायला चालू होती. पण 7 दिवसात तुमचा पक्षी 200 ग्रॅम झाला तर तो पक्षी पुढे जाऊन तुम्हाला चांगल्या पद्धतीने ग्रो करतो आणि आपल्याला प्रॉफिट कमवून देतो. त्याच्यामुळे 7 दिवसाचं नियोजन ते असतं बॉयलरचं. त्याच्यानंतर तो पक्षी बाहेर निघाला म्हणजे काय, तर फार्ममध्येच असतो, फक्त ब्रुडिंगच्या बाहेर निघाला. तेवढी जी जागा आहे ती सोडल्यानंतर जागा वाढत चालतो आपण. त्यानंतर तो पक्षी ग्रो घ्यायला चालू होतो. मग दमादमाने तो प्लसमध्ये चालतो आणि नंतर मग जेव्हा आपला तो पक्षी 30 दिवसात होतो तोपर्यंत मग तिची साईज जवळजवळ चांगल्या पद्धतीने ग्रो झाली असते आणि तो 40 दिवसामध्ये येतो 2 किलो प्लस. काहींचा जो फार्म असतो, जो AC फार्म असतो, त्याचा तो 33 दिवसात 2 किलोच्या प्लस होतो, 35 दिवसात होतो. आणि जो ओपन फार्म असतो त्याला जवळजवळ 40 दिवसामध्ये तो 2 किलो किंवा 39 दिवसामध्ये 2 किलो अशा पद्धतीने साईज होते. आणि साईज झाल्यानंतर मग तो लिफ्टिंग केला जातो. ते पूर्ण स्ट्रक्चर तसं असतं. आणि त्याच्यामध्ये जर विचार केला तर बॉयलर फार्ममध्ये तर त्याला नाही का त्याचा जर खर्च जर मेंटेनचा विचार केला, जर स्वतःचा फार्म जर असेल तर कंपनीशी जोडल्यानंतर काहीही खर्च येत नाही. फक्त तुसाचा जो खर्च असतो, तूस आपण ते पक्ष्यांखाली टाकतो, त्याचा जो खर्च असतो तो आपल्या स्वतःला करावा लागतो. पण तो जे तेव्हा आपण खत विकतो, पोल्ट्रीतलं खत विकतो, तर खत
पण खूप महाग जातं, त्याच्यातून मग तो रिकवर करता येतो. पण तो बॉयलरचे त्याच्यामध्ये खर्च होत नाही. फक्त सुरुवातीला फार्म बांधायला जो खर्च येतो, कंपनीशी जोडल्यानंतर खर्च येत नाही, फक्त इन्कम सोर्स येत असतो. नॉर्मल काय असेल 10-5 हजार गाड्याचा वगैरेचा खर्च तोच असतो. असतं की बॉयलर 40 दिवसात तयार होतो, पण गावरान जर प्युअर गावरान जर पक्षी बघितला तुम्ही प्युअर गावरानचा, तर तो 6 महिने लागतात पूर्ण रेडी व्हायला. 6 महिन्यामध्ये तो पक्षी आपलं सर्व काही बाहेरचं फीड खात असतो, म्हणजे भाजीपाला वेस्टेज, त्यानंतर बाहेरचं फीड वगैरे ह्या गोष्टी खात असतो, म्हणून तो 6 महिन्यामध्ये तयार होतो. आणि बॉयलरचा 40 दिवसात तयार होतो, म्हणजे निस्ता ग्रोथ घेतो. म्हणजे आपण नाही म्हणत का बळच फुगवल्याने कोणी, असं थोडक्यात चांगलं. आता ते काही बाहेर बघतात देशी आणि विदेशी असं करतात. जर भाजीपाला घ्यायला गेलं तर देशी म्हणलं का लोक लगेच मागं असलं तरी घेतात, आणि विदेशी म्हणलं तर हे घेतात, कारण ते वाढवलेलं असतं, त्यासाठी फीड दिलेलं असतं, असं असतं. त्याच्यामुळे ते पण कारण बॉयलर जरी केलं तरी पण का लोक सध्या मार्केटमध्ये आपल्याकडं नाही आहे तेवढं माल उपलब्ध. म्हणजे विचार केला ना तर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आपण 4 ते 5 नंबरला आहे फार्मिंग करायला. म्हणजे पक्षी जे चिकन आहे ते तेवढ्या नंबरला आहे आपण, जे की चायना असेल इतर देश असेल ते वरती. म्हणजे आपल्याकडे तेवढं प्रोडक्शनच नाही निघत. म्हणून ते सरकार काय करतं आहे की भरपूर स्कीमा करतं आहे की तुम्ही फार्मिंग करा, तुम्ही असा बिझनेस करा, याच्यातून प्रॉफिट आहे, किंवा तुम्ही पक्षी कोंबड्या वगैरे ह्या करा, त्यासाठी लोन वगैरे देणं ह्या गोष्टी करतात. सर कसं असतं की गावरान कुक्कुटपालन हा असा टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये आजकाल लोक उतरायला बघतात. गावरान फार्मिंग करणं हे आजच्या टायमिंगला खूप महत्त्वाचं आहे. कारण आज मार्केटमध्ये जेवढे पक्षी पाहिजे, जेवढे खाणारे आहेत, तेवढं उत्पन्न नाही. म्हणून गावरान फार्मिंग का करावी हे पण मी तुम्हाला क्लिअर करतो. गावरान फार्मिंग म्हणजे काय, तर जो पक्षी जुन्या काळापासून आत्तापर्यंत चालता आलेला आहे. म्हणजे कसा की जे आपले जुने आजी असेल, आजोबा असतील, किंवा जे जुने काळातले लोक असतील, त्यांच्या उकुरड्यावरती फिरणारा पक्षी जो असतो तो गावरान पक्षी होता. उकुरड्यावरती म्हणजे शेणखत असेल किंवा भाजीपाला असेल, आपण बाहेर टाकल्यानंतर ते कोंबडी बाहेर राहते, ती गावरान. तिला लागते 6 महिने तयार होण्यासाठी. तर 6 महिन्यामध्ये तो पक्षी तयार होणार असतो. मग तो आहे गावरान पक्षी. आणि बॉयलर वेगळं असतं, गावरान वेगळं असतं. गावरानमध्ये 6 महिन्यामध्ये तो पक्षी तयार झाला तर त्याचा रेट पण चांगला असतो. आता मी तुम्हाला सेटअप सांगतो की कसा बसवायचा गावरानचा. कारण गावरानला आज मार्केटमध्ये खूप डिमांड आहे. प्युअर गावरान जर पक्षी घ्यायला गेले तुम्ही तर 400 रुपये किलो भेटतो. त्यानंतर तो जर एकच पक्षी घ्यायला गेला तर 500 ते 600 रुपये आणि 1000 रुपयापर्यंत पण सेल होतो. म्हणजे जर तुम्ही गावरान फार्मिंग करायचं झालं तर त्यासाठी तुम्हाला सेटअप कसा पाहिजे, कशा पद्धतीने तुम्ही स्ट्रक्चर करायला पाहिजे, याबद्दल थोडक्यात सांगतो सर. तर गावरान कुक्कुटपालन जर एखाद्याला करायचं असेल, समजा आता नवीन उद्योजक आहे, म्हणजे काय ते नवीन पिढी आहे, समजा ज्यांची 12वी झालेली आहे, त्यानंतर ते व्यवसायाकडे वळायचे, किंवा एखादं नवीन याला स्टार्टअप करायचं आहे, तर त्यासाठी जे शेड असतं त्याचं पूर्ण क्रायटेरिया कसा असतो ते थोडक्यात सांगतो. तर एखाद्याला सुरुवात करायची, तुम्ही 10 पक्षापासून पण सुरू करू शकता, किंवा 100 पक्षापासून सुरू करू शकता, 1000 पक्षापासून पण सुरू करू शकता. फक्त माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सुरू करा. म्हणजे का, व्यवसायाची सुरुवात झाली पाहिजे, त्या टायमाला जाऊन तुम्ही यशस्वी बिझनेसमॅन होऊ शकता. नाही तर फक्त विचार करून कोणीच सक्सेस नाही होत. त्यामुळं जर तुम्हाला मार्केटमध्ये उतरायचं आहे, तुम्हाला मार्केटमध्ये नाव करायचं आहे, तुम्हाला मार्केटमध्ये बिझनेस करायचा, तर प्युअर गावरान पक्षापासून करावा, हेचं माझं म्हणणं आहे. आता प्युअर गावरान पक्षी कसा उभा करायचा, तर आपण नवीन आहे, आपल्याला काहीच माहीत नाही, पण तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे, तर त्यासाठी आपण काय करू शकतो, एक छोटीशी जागा बघू शकतो, जी की 5 गुंठे जागा प्रत्येकाकडे भेटते. ज्याला व्यवसाय करायचा त्याला 5 गुंठे जागा तरी असतेच. 5 गुंठे जर जागा असेल तर आपण काय करू शकतो, पूर्ण पक्षी ठेवू शकता. 5 गुंठ्यात कसा, तर 5 गुंठ्यामध्ये साईडनं पूर्ण कंपाऊंड मारायचं. कंपाऊंड मारल्यानंतर एक ठिकाणी तुम्ही नाही का शेड आखणी करू शकता. त्या आखणी शेडमध्ये नाही का तिथं पक्षी राहतील संध्याकाळच्या टायमाला. त्याच्यानंतर त्याच्यावरती लाकडं वगैरे ठेवू शकता आतमध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पक्षी तुम्ही लहानाला सोडू शकता किंवा मोठ्याला सोडू शकता. म्हणजे कसा की जर समजा तुम्हाला अंड्याचा बिझनेस करायचा तर तुम्ही मोठाले पक्षी आणू शकता अंड्यावरचे, मग अंड्याचा बिझनेस करू शकता. तुम्हाला जर लहानचा पक्षी मोठा करून विकायचा तरी पण तुम्ही तो करू शकता. लहान पक्षी इतर कोणी मार्केटमध्ये देणारे भरपूर आहेत आणि ते मार्केटमधून तुम्ही पक्षी घेऊ शकता. फक्त बघताना प्युअर गावरान बघून घ्यायचा. आजकाल मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे पक्षी आहेत. म्हणजेच प्युअर गावरान हा 400 रुपये किलोने भेटतो, आणि जो कावेरी गावरान, सोनाली गावरान, डीपी क्रॉस किंवा पातळी गावरान ह्या जे कन्सेप्ट आहे ही वेगळा पक्षी असतो. प्युअर गावरान हा पक्षी वेगळा असतो, त्याला मार्केटमध्ये खूप असा रेट असतो. मग तुम्हाला जर प्युअर गावरान पक्षाचा फार्म करायचा झाला तर तुम्ही मार्केटमधून चांगल्या क्वालिटीचे पक्षी
घेऊ शकता आणि ते आपल्या फार्मवर आणू शकता. जर तुम्ही फार्मवर आणले तर त्यासाठी आपला सेटअप तो ऑलरेडी आहे. त्यामध्ये आपण तो ब्रूडिंगमध्ये पक्षी ठेवू शकतो 8 ते 10 दिवस आणि महिनाभर त्या फार्ममध्येच पक्षी सांभाळू शकतो. त्याचं मेडिसिन लागतं. मग जर तुम्ही लहान पक्षी आणला 1 दिवसाचा 1 ते 5 दिवसाचा पक्षी कोणी पण देतं. पण त्यानंतर 7व्या दिवशी लसीकरण असतं, लासोटा दिली पाहिजे. त्याच्यानंतर 14व्या दिवशी किंवा 14-15 दिवशी तुम्ही गंभोरा लस दिली पाहिजे. त्यानंतर बाकीचं त्याला मेडिसिन टाईम दिलं पाहिजे. त्यानंतर तो पक्षी ज्या टायमाला फार्ममध्ये तयार झाला त्यानंतर तो पक्षी बाहेर पण सोडला पाहिजे. समजा तुम्ही स्टार्टअप केला 100 पक्षापासून आणि तो पक्षी 100 आणला, ते कमीत कमी 10 पक्षीची मर होती. त्यानंतर तो पक्षी बाहेर निघतो फार्मच्या. बाहेर निघाल्यानंतर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे. आता जे स्ट्रक्चर आहे आपलं त्यासाठी ते शेड झालं, पण बाहेर पक्षी निघाल्यानंतर त्याला सावली पण पाहिजे आणि त्यासाठी त्याला हिंडण्या फिरण्यासाठी जागा पण पाहिजे, बरोबर. मोकळा जो पक्षी असतो तो फ्री रेंजमधला तो गावरान तयार होतो. त्याच्यामुळे काय करायचं, साईडमध्ये झाडं पण लावू शकता. झाडाचा सेटअप चिरीची असेल किंवा शेवग्याची असेल किंवा इतर असेल तसं तुम्ही सेटअप करून घेऊ शकता. साईडनं जाळी मारून बाहेरचा हवेतून कावळा वगैरे किंवा गरुड वगैरे किंवा काही जर असं समजा XYZ तर वरून येऊ नये म्हणून तुम्ही साईडने जाळी पण लावू शकता, वरून जाळी लावू शकता. तसं स्ट्रक्चर करू शकता. फक्त तुम्हाला गावरान कुक्कुटपालनाची जर सुरुवात करायची असेल तर 100 पक्षापासून करा आणि 5 गुंठे जागा घ्या. त्या 5 गुंठे जागामध्ये तुम्ही सेटअप करा. असा गावरान पक्षी तयार होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला ते मार्केट. आता राहिला विषय सर गावरान पक्षी जर तुम्ही आणला आणि ह्या पद्धतीनं, मग गावरान पक्षामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते की तुम्ही काय विकू शकता. तुम्ही गावरान पक्षामध्ये अंडं विकू शकता, पक्षी विकू शकता लहानाला 1 ते 5 दिवसाचा. त्याच्यानंतर महिन्याचा पण पक्षी विकू शकता. त्यानंतर 3 महिन्याचा पण पक्षी विकू शकता. त्यानंतर 6 महिन्याचा पण पक्षी विकू शकता. म्हणजे कोंबडीचं तुम्ही काही पण विकू शकता, खत पण विकू शकता. सगळ्यामध्ये प्रॉफिट आहे. असा एकच बिझनेस आहे माझ्या नजरेत तरी की तुमचा एक जर पक्षी तुम्ही टाकला तर तुम्हाला सगळं कमवून देणार तो. आणि आज मार्केटमध्ये गावरानला लई किंमत आहे. म्हणजे जर समजा तुम्ही अंडं घ्यायला गेलं तर 15 ते 20 रुपयाला जातं मार्केटमध्ये. काही ठिकाणी 10 रुपयाला जातं. पण ते जर नीट मार्केटिंग केली तर 15 रुपयाला पण तुम्ही सेल करू शकता. इथपर्यंत गावरान पक्षी चालतो. मार्केटमध्ये गावरानला रेट आहे. तुम्ही जर समजा पक्षी विकायला गेले तर तुम्हाला 500 ते 600 रुपयापर्यंत तुम्ही पक्षी विकू शकता. तुम्ही चांगली मार्केटिंग केली सिटीमध्ये जाऊन तर तुम्ही 1000 रुपयाला पण विकू शकता. याचा अर्थ असा की ती गोष्टीला डिमांड भरपूर आहे. त्याच्यामुळे तुम्ही तसा सेटअप बसवू शकता की त्याच्यातून फायदा आहे. आणि एवढा इन्कम सोर्स आहे ना की एखादा छोटा जरी बिझनेस सुरू केला तर 100 पक्षापासून तर वर्षभरात तुम्ही 1000 पक्षापर्यंत आरामशीर जातात. असं आहे. एखाद्याला सुरुवात करायची असेल ना तर माझं एवढंच म्हणणं आहे की 100 पक्षापासून सुरू करा. आणि शक्यतो कुक्कुटपालन हा असा व्यवसाय आहे की त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला लगेच पैसे दिसायला चालू होते. म्हणजे ते कसे, जर समजा तुम्ही कोंबड्या अंड्यावरच्या आणल्या, समजा एक इन्व्हेस्टमेंट केली समजा 5000, बरोबर. 5000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली तर 100% ते 5000 रुपये तुम्हाला 1 महिना 2 महिन्यात वसूल होऊन जाणार आहे. तुम्ही काहीही करा, कसंही का, फक्त व्यवसाय करा, माझं एवढंच म्हणणं आहे. समजा तुम्ही 1 दिवसाचा पक्षी घेऊन तुम्ही 6 महिने ठेवताय, बरोबर. तर एका दिवशी जर तुम्ही पक्षी घेतला मार्केटमधून 60 रुपयाला, बरोबर, तो पक्षी 6 महिने ठेवायचा, तो 600 रुपयाला आरामशीर जातो. हां, तो गावरान कोंबडा 10 पट प्रॉफिटमध्ये जातो. 60 रुपयाचा खर्च तुमचा होऊ शकतो, लई ते लई 60 रुपयाचा पक्षी आणि 150 रुपये खर्च, म्हणजे कमीत कमी 150 ते 200 रुपये खर्च आपल्याला फार्मला एका पक्षाला होऊ शकतो, 200 रुपयापर्यंत. म्हणजे तो खर्चामध्ये काय असतं की आपला एक तर पक्षी असतो, म्हणजे पक्षी का म्हणतो तर कारण का ते जास्त क्वांटिटीमध्ये आपण हे करतो म्हणून कोंबडी म्हणण्याऐवजी पक्षी म्हणतो. तर कसं असतं की एका कोंबडीला खर्च येतो जवळजवळ समजा खर्चामध्ये असतो त्यांचं खाद्य, मेडिसिन आणि वाहतुकीचा खर्च वगैरे, आणि ह्या सगळ्याचा थोडं काय असेल ते, बरोबर. तर तो खर्च असतो. तर त्या खर्चामध्ये खाद्याचा खर्च तुम्ही कमी करू शकता. खाद्याचा खर्च कसा कमी करायचा, तर खाद्य जे आहे ते तुम्ही बाहेरून जे खाद्य भेटतं, जे बॅगीमध्ये भेटतं ते तर वापरू शकता 30 ते 40%. पण तुम्ही काय करू शकता की भाजीपाला वेस्टेज असेल, त्यानंतर हॉटेल वेस्टेज असेल. वेस्टेज म्हणजे काय, ते भाजीपाला जे संध्याकाळी बाजार वगैरे भरतात, त्या बाजार शेवट झाल्यानंतर आपण त्याचा भाजीपाला गोळा करू शकतो, ते आणू शकतो. किंवा मार्केट यार्डमध्ये भाजीपाल्याचं हे लागतं, तिथून पण तुम्ही वेस्ट असलेलं आणून टाकू शकता कोंबड्यांना. त्याच्यानंतर हॉटेल असतात, ते हॉटेलचं दिवसभर काय असेल ते जे गबाळ असतं ते सगळं भरून आपण याच्यामध्ये वेस्टेज आणू शकतो आणि पक्षाला टाकू शकतो. त्याने काय होतं
की खाद्याचा खर्च कमी होऊन जातो. खाद्याचा खर्च कमी झाला त्यानंतर तो 60 ते 70% कमी होतो. किती? 60 ते 70% खाद्याचा खर्च कमी होतो. म्हणजे तो पक्षी तुम्हाला 150 रुपयात तयार होईल असं पण होतं. मग 150 रुपयात तयार झाला, तुम्ही 6 महिने सांभाळायचा आणि सांभाळल्यानंतर तुम्ही 600 रुपयाला विकू शकता. हे आहे ऑलरेडी मार्केटमध्ये. आता जर विचार केला तर जे जुने लोक होते म्हणजे जे आजी आजोबा असतील ते काय करायचे की पक्षी एकदा पिल्लं काढले कोंबडी खालून पिल्लं निघले का ते असेच मोठे व्हायचे आणि असे मोठे झाल्यानंतर मग आपला एखादा व्यापारी आला का ते 500-600 रुपयाला आरामशीर कोंबडी द्यायचे. नाही 600 रुपये, 600च्या खाली घेणारच नाही, पैसे घेणारच नाही वगैरे. पण ते काय होतं की त्या टायमापासून रेट आहे त्याला. फक्त आज काय झालं की जास्त क्वांटिटी दिसायला लागली त्याच्यामुळे लोक कमी रेटमध्ये विकून टाकतात. पण जर प्रॉपर विकायला गेलं तर 600 रुपयाला कोंबडा विकतोच मार्केटमध्ये. कारण त्याचं वेट पण असतं, दिसायला आकर्षित असतो, त्यामुळे त्याचा रेट भेटतो. म्हणजे विचार जर केला तर 60 रुपयाचा पक्षी 150 रुपये खर्च झाला तर तुम्हाला जवळजवळ 450 रुपये तर आरामशीर राहतात. बरोबर. 450 रुपये राहते म्हणजे याचा अर्थ तुम्हाला एका पक्षामागं 450 रुपये 6 महिन्यामध्ये राहतील. तर तुम्ही पक्षी किती सांभाळता? 1000 पक्षी जर सांभाळले 450 आणि त्याच्यावर 3 टाकले जवळजवळ 46,000 जास्तच शक्यतो. बरोबर. 46 नाही, जवळजवळ 4-4.5 लाखाच्या आसपास उत्पन्न होते 1000 पक्षी सर. म्हणजे प्रॉफिट लई आहे त्याच्यामध्ये. फक्त कसं असतं की आपण कसं काम करतो याच्यावर डिपेंड करतं. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने सांभाळा आणि मार्केटिंग नीट केलं तर ठीक आहे. काही काय करत येतं की पक्षी विकता येत नाही म्हणून ते बिझनेसच करत नाही. आपल्याला विकता आलं पाहिजे ना असं मानणं आहे. मार्केटमध्ये तुम्ही जर समजा एखादी गोष्ट घेऊन बसले आणि एखादा भाजीवाला आहे आणि एका त्या शेजारी पण त्यांनी भाजी विकली, पण हे जेवढा आरडतो ना त्याचं जास्त विकतं. हे शांत बसणारा नाही त्याचं विकत नाही. ही कन्सेप्ट सगळीकडे लागू होते. तुम्ही जेवढं दाखवता जेवढं मार्केटिंग करता जेवढं काय करायचं ते करता त्या टायमाला तुमचा सेल होतो. तसंच तुम्ही ह्या धंद्यात पण जर समजा उतारलेच, एखाद्याने व्यवसाय सुरूच केला तर जेवढं तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष देता जेवढं मार्केटिंग करता तेवढं तुमचा बिझनेस मोठा होणार. म्हणून सुरुवात छोटी करा पण सुरुवात करा, मार्केटिंग करा, तुमचा प्रॉफिट 100% राहणार. आणि एकाच मतावर ठाम असलं पाहिजे, आपला माल आहे आपल्याला किंमत घेता आली पाहिजे. शेतकऱ्याचं आज काय होतं माहिती आहे का सर, व्यापाऱ्याच्या भरोश्यावर चालतं की हा बाबा ते व्यापारी घेऊन जाईल, हे व्यापारी घेऊन जाईल. तसं न करता स्वतःचं मार्केट स्वतः तयार करा. स्वतःवरती अवलंबून राहा, लोकांवरती अवलंबून राहण्यापेक्षा. कारण स्वतःचं मार्केट जेव्हा स्वतः करतो ना त्या टायमाला बिझनेस करायला काहीच अडचण येत नाही, पैसे जास्त कमवतो माणूस. याच्यामध्ये गावरान कोंबडी कशी ओळखायची? त्यांचा हाच प्रश्न असतो सगळ्यात इम्पॉर्टंट की आता तुम्ही जर एवढं सांगताय की गावरान कोंबडी कशी ओळखायची आणि गावरानच कोंबडी कळाना, तुम्ही नुसते गावरानबद्दल बोलताय. तर गावरान कोंबडी हा असा विषय जी कोंबडी खुड बसते. खुड म्हणजे काय? खुडूक होते म्हणजे काय तर 15 दिवसामध्ये खुडूक होणारी कोंबडी असते, जे की बाकीच्या कोंबड्या होत नाही कोणत्याच लवकर. पण गावरान कोंबडी काय असतं की तिचं विषय असा आहे की ती पुरातनपासून चालत आले, जुन्या काळापासून ते आहे. बरोबर. तर तिचं काय होतं की ती पक्षी 15 दिवस अंड्या देते, त्यानंतर ती बसून घेते आणि मग पिल्लं काढायला तयार, आई होण्याची दृष्टिकोन ठेवते की मला आई व्हायचं आहे. मग त्यासाठी तिनं जे 15 दिवस अंडे दिलेले असते. आता कोणता पण विचार केला तर बाकीचे जे पक्षी असतात ते काय करतात, अंडे देते तर अंड्यावर बसते, त्याच्यातून पक्षी निघातात. बरोबर. तसंच कोंबडीचं आहे प्युअर गावरानचं. बाकीचं हे नॅचरल पद्धतीनं जे आहे ना ते हेच आहे, जे की स्वतः आई होते आणि मग तिचे पक्षी बाहेर निघले ती सांभाळते. समजा बाहेरून कोणी अटॅक केला, समजा कावळा जरी आला वरून त्या पक्ष्याला घ्यायला, बरोबर, उचलून न्यायला, त्या टायमाला ती कोंबडी आईचा रोल निभवते. ती असते गावरान. ती गावरान कळती कधी की जी कोंबडी खुड बसलेली दिसली आपल्याला ती, आणि ती ॲक्टिव्ह असते सगळ्यात जास्त या बाकीच्या कोंबड्यापेक्षा. बाकीच्या बसून घ्यायच्यात, धरून द्यायच्यात लगेच, पण गावरान कोंबडी कधीच हातात लागत नाही. आपण किती मागं पडलं तरी ते हातात येत नाही. ती असते गावरान. गावरान कोंबडा पण तसा असतो, एकदम आकर्षित दिसतो आणि धरायला गेलो तो हातात येत नाही लवकर, ॲक्टिव्ह असतो लय. फार्मला गेल्यानंतर त्याला विचारलं बा कोणते पक्षी, ते म्हणून गावरानचे. गावरानचे पक्षी शेडमध्ये बंदिस्त नसतो, प्युअर गावरानचा पक्षी. गावरान जर तो त्याचा जर पक्षी असेल शेडमध्ये बंदिस्त असेल तर म्हणा तो कावेरी डीपी क्रॉस कोणतरी घेतला असेल. बरोबर. पण जो फ्री रेंजमध्ये असतो आणि त्यात फ्री रेंजमधला आणि आतमध्ये आपण बघितलं तर त्याच्या काही कोंबड्या असतील त्याच्या खुड बसलेल्या आहे,
तर मग तो समजून जायचा की गावरान. ज्याला माहिती नाही त्याच्यासाठी ॲक्टिव्हपणा असतो, गेल्यानंतर हातात येत नाही किंवा एकसारखा कलर नसतो. हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की म्हणजे ते जर तुम्ही विचार केला तर गावरांचं एकसारखा पक्षी नसतो. कावेरी डीपी क्रॉसचा काय होतो की तो एकसारखा दिसतो, पण हा दिसत नाही, युनिक दिसतो, अलगच दिसतो दिसायला, तो असतो गावरान. आणि ते काय होतो, भाजीपाला बाहेर हिंडतो मोकळ्या फ्री रेंजमध्ये, त्याच्यामुळे तो अजून त्याचा आकर्षित दिसायला झालो, तेव्हा त्याचा रेट चांगला भेटतो. कोणत्या कारणामुळे लॉस होतो पोल्ट्री फार्मिंगमध्ये? आता जर गावरान कुक्कुटपालन एखाद्याने केलं तर काय होतं की त्यांना पक्षी घेतल्यानंतर नीट सांभाळता येत नाही. त्यांना सर्दी होती किंवा त्यांना मेडिसिन वगैरे टायमिंगला जात नाही. त्याच्यानंतर त्यांना समजा खाण्यापिण्याचा टाईम राहत नाही. त्याने काय होतं की मर होती. मर जर झाली तर शक्यतो प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्ही स्ट्रक्चर नीटनेटकं उभं केलं गावरानचं पूर्ण आणि त्याच्यामध्ये जर समजा पूर्ण नियोजनबद्ध केलं की पाण्याचे भांडे, खाद्याचे भांडे, त्याच्यानंतर मोकळा रेंज, झाडं, चेरीचे, शेवग्याचं झाड खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामधून कॅल्शियम वगैरे भरपूर प्रमाणात घटक असते, ते भेटतात पक्ष्यांना. त्याच्यामुळे गावरान पक्ष्यासाठी बाहेर फ्री रेंजमध्ये तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी चिरीचे झाडं किंवा शेवग्याचे झाडं लावलेलं असतात. कारण चिरी का तर त्याचे जे बी पडतं ते खाली पडल्यानंतर पक्षी तो खातो, त्याच्यामुळे पण मग फ्री रेंजमध्ये असतो. मग मारण्याचं कारण किंवा लॉस होण्याचं कारण हेच असतं की तो पक्षी ते नीटनेटके सांभाळत नाही किंवा पाऊस आला, वारं आलं तर ते पक्ष्यांना काय होतं की सर्दी वगैरे होती. पण ते कळलं पाहिजे की सर्दी झाली पक्षीला, म्हणजे सर्दी झाली होती मग पक्षी लगेच दिसतो, खरखर आवाज करतो डायरेक्ट. आपण कसं ना सर्दी झाल्यानंतर नाक वरती ओढवतो, त्या हिशोबाने असतं ते की ते पण काय करतात की सर्दी झाल्यानंतर खरखर आवाज येतो लगेच. पक्षी हातामध्ये घेतल्या कळतं की त्याला सर्दी की काय. डोळ्यातून पाणी, नाकातून पाणी येतं, थोडंसं दिसतं, त्याच्यातून कळतं आपल्याला की हा बाबा. तसं त्याचं पण असतं की त्याच्या डोळ्यातून पाणी वगैरे येतं, कळून येतं लगेच. आता जर समजा आपण काळजी नाही घेतली, आता फार्मवरती एखादं कोणी जर आलं बाहेरून तर आपण काय करतो, चल ये आतमध्ये येतो, तो बसवतो, जातो निघून. आपलं काय, चला मित्र आलाय बा, कोणी ओळखीचा आलाय बा, नातेवाईक आलाय, देतो. पण तो किती जणांकडून फिरून आलेला असतो, किती फार्मवरून आला असतो किंवा एखादा डॉक्टर असतो किती फार्मवरून आलेला असतो जो की आपल्या फार्मवर आला. मग दुसऱ्याच्या फार्मला जर समजा रोगराई चालू असेल, वेगवेगळे रोग आहे, CRD वगैरे, ह्या गोष्टी भरपूर आहेत नाही का, हे असे रोग येतं भरपूर. मग ते जर समजा आला RD CRD वगैरे ह्या गोष्टी जर बाहेर असेल कोणच्या फार्मला, तो जर फार्मर किंवा तो डॉक्टर किंवा कोणीतरी तिकून आला ना आपल्या फार्मवर आला तरी पण तो व्हायरल येऊ शकतो आपल्या फार्मला. मग एक पक्षी मारणार, नंतर 2 4 अशा पद्धतीने भरपूर पक्षी मॉर्टॅलिटी होऊ शकते. मग तो लॉसमध्ये पण जाऊ शकतो बिझनेस. तो सगळ्याला लागू पडतो. फक्त ती काळजी आपलं घेणं काम असतं. जेव्हा आपल्या शेडवर येतो ना, त्या शेडवर जे गेट असतं मेन गेटवरती, ते सॅनिटायझर केलंच पाहिजे. कोणी जरी आपल्या फार्मवर आलं तरी सॅनिटायझर जर केलं तर व्यवस्थित असं म्हणजे काळजी घेऊ शकतो आपण. हीच मर असती की जी बाहेरून आलेल्या रोगनी अख्खा फार्म उद्ध्वस्त करते. बाकी घरामधलं काय नसतं. घरामध्ये जे रोग असते ते 10-5 पक्षी असे चालतात, किंवा गुदमरून मरणं, किंवा एकत्र एक साईडला गेल्यानंतर, किंवा लाईट नसतं, किंवा का थंडी वाजून आली लहान पक्षाला, तेव्हा मर ही साधिक असते, तेव्हा लॉस होऊ शकतो. पण एखाद्याला जर समजा 1-2 लॉट केले, 1-2 लॉट नंतर त्याला अनुभव येऊन जातो की कसा बिझनेस करायला पाहिजे. गावरान कोंबडीचे अंडे विकण्यात जास्त प्रॉफिट आहे का गावरान कोंबडी विकण्यात जास्त प्रॉफिट आहे? आता कसं होतं सर की गावरान कोंबडी जी आहे ना ती पण प्रॉफिटेबल आहे, तो पण बिझनेस चांगला आहे. तुम्ही कोंबडी शिकू शकता. पण ते म्हणतो मग सोन्याचं अंडं, तर अंडे जोपर्यंत कोंबडी देते ना तोपर्यंत कोंबडी आपली आणि अंडे आपले. म्हणजे जर कोंबडीनं अंडं दिलं तर कोंबडीला अंडं देण्यासाठी किती रुपये खर्च येईल? लय त्याला 7-8 रुपये खर्च येईल, किंवा 5-6 रुपयाची येईल शक्यतो. कारण ज्याने एखाद्याने केलं कधीपर्यंत अंडी देते आणि किती देते? ते 15 दिवसच अंडी देते. वर्षामध्ये 180 दिवस अंडे असते, 160-180 पर्यंत ते अंडे देते. त्याच्यापेक्षा जास्त अंडे देत नाही गावरांची कोंबडी. ती खुड होऊन जाते. तुम्ही ती खुड झाल्यानंतर नाही का ते अंडे देत नाही, ती अंडे बसून राहते. कोणी जर त्याच्यापाशी अंडं जरी असलं ना ती ओढून घेते, आपल्या खाली घेऊन बसते. ते असते गावरान ओळखू येत नाही, पण गावरान करण्यामध्ये मजा आहे सर. बिझनेस चांगला आहे तो. आता गावरांचं कसं होतं की गावरांच्या अंड्यामधून पण प्रॉफिट निघतं आणि पक्ष्यामधून पण निघतं. जर पक्षी लहानसा मोठा केला आणि तुम्ही तो जर नीटनेटकं मार्केटिंग करून विकला चांगल्या पद्धतीनं, आता मार्केटमध्ये भरपूर जण चांगल्या पद्धतीने विकतात, पण मला असं वाटतं की जर तुम्ही एखादा बिझनेस करताय तर तुम्ही त्याचं नाही का सेल्समन किंवा त्याचमध्ये तुम्ही नाही का मार्केटिंगवाले तुम्ही स्वतः असले पाहिजे.
तेव्हा तो बिझनेस प्रॉफिटेबल होऊ शकतो. मार्केटमध्ये 600 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत पक्षी विकतो, म्हणजे तो पक्षी आपल्याकडून जातो सर 400, 450, 300, 350 ह्या रेटनी व्यापारी घेऊन जातात. आणि पुढे जाऊन ते 500, 600, 700, 800 रुपये, म्हणजे जी मेहनत आपणही करतो ती मेहनत ती करत नाही आणि प्रॉफिट कमवून जातात. आपल्याला ते कमवता येत नाही. म्हणजे अंड्यातून पण प्रॉफिट येतो. अंडं तुम्ही 10 रुपयापासून तर 20 रुपयापर्यंत विकू शकता. 10 रुपये कुठं तर खेडेगावात 10 रुपये, सिटी आली थोडी 15 रुपये, मुंबई पुणे सिटी आली किंवा महाराष्ट्राच्या बाहेर गेलं तर 20 रुपये मार्जिन. जवळजवळ समजा जर तुम्ही 20 रुपयाला अंडे विकत असाल तर 10 रुपये मार्जिन. तुम्ही 15 रुपयाला अंडे विकत असाल तर 5 रुपये अंडं, 5 रुपये फिक्स. मग तुम्ही जर समजा 10 रुपयाला घेऊन 10 रुपयाचा अंडे विकत असाल तर लई ते लई जर खाद्याचा खर्च कमी झाला तर मग 2 ते 3 रुपये राहू शकतात. आता 100 वर्षभराचा जर विचार केला तर 180 अंडे पक्षी देतो, बरोबर. पण मग वर्षभरामध्ये विचार करण्यापेक्षा तुम्ही दररोजचा दर हिशोब केला 100 अंडे तुम्ही किती अंडे काढता. ती कोंबडी देते 35 ते 40 अंडे, त्याच्यावरती देत नाही. दिवसाला 35-40 अंडे 100 कोंबड्या सांभाळल्या जातात. ते अंडं जे आहे ना तुम्ही, तर ते अंडं तुम्ही 15 रुपयाला शिकलं पाहिजे मार्केटमध्ये. कोणतं? प्युअर गावरानचं, मगच प्रॉफिट राहील. तुम्ही जर ते 10 रुपये विकलं तर जास्त प्रॉफिट राहत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये आता काय होतं माहिती आहे का, की लोकाला विकता येत नाही म्हणून ते काय करतात की 10 रुपयाला देऊन टाकतात. पण माझं असं म्हणणं आहे सर, एखाद्याला व्यवसाय करायचा असेल ना तर तिने पूर्ण बारीक पद्धतीने बघूनच व्यवसाय करावा. बारीक सारी गोष्टी बघितल्या पाहिजे. कारण काय होतं की मार्केटमध्ये असे लोक लई येतं की त्यांना विकताच आहे ना सर. 10 रुपयाची गोष्ट तुम्ही 20 रुपयाला जावा विकता तेव्हा प्रॉफिट दिसतो. आता तुम्हाला जर 7 रुपये खर्च होत असेल आणि तुम्ही 10 रुपयाला विकत असेल तर 3 रुपयासाठी कोण काम करतं? 5 रुपये तरी भेटले पाहिजे ना. मग त्या हिशोबाने जर 100 अंडे कोंबडे सांभाळतोय, 35 अंडे निघत असेल आणि तुम्हाला जर ते 35 अंडे तुम्ही 10 रुपयाने सेल करत असाल तर तुम्हाला कमीत कमी 350 रुपये रोज पडेल. त्यातलं तुमचं जर खाद्याचा विचार केला 35चा तर तुम्हाला 250 ते 300 रुपयापर्यंत लागेल. 50 रुपयासाठी काम करणार का आपण? नाही. पण तेच जर अंडं जर तुम्ही 15 रुपयाला विकलं तर कमीत कमी जास्त प्रॉफिट राहील. असं करा. आता अंडं ओळखणं अवघड आहे सर, लय अवघड आहे. फक्त हे एवढं सांगू शकतो, जर ज्याला गावरान अंडं लागतं ना त्यांनी स्वतः फार्मवर जायचं, बघायचं आणि त्याच माणसाकडून परत दरवेळेस अंडे घ्यायचे. का तर तो गावरान देतो. तुम्हाला मार्केटमध्ये कोणीही गावरान देणार नाही लवकर, असं ओळखता येत नाही. जसं बॉयलरचं अंडं स्ट्रॉंग असतं, व्हाईट असतं, ते कळून येतं. पण आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोंबड्या आहेत ना, मी म्हणल्याप्रमाणे कावेरी, डीपी क्रॉस, सोनाली, पाथडी गावरान, अजून बरेचसे आहेत. अशी पक्षी जे असतात त्यांचे अंडे आणि यांचे अंडे सारखेच असते. आपण जर इतर पक्षीचे अंडे पाहिले का बाहेरचे पक्षी जर विचार केला तर ते सेमच दिसते ना. तसंच आहे, ह्या अंड्यामध्ये काय कळून येत नाही. पण जर तुम्हाला ओळखायचं झालं तर तुम्हाला अजून एक सांगतो, जर तुम्हाला प्युअर गावरानचं अंडं जर ओळखायचं आहे तर तुमच्याकडं डीपी क्रॉसचं पण अंडं पाहिजे, बॉयलरचं पण अंडं पाहिजे, म्हणजे दुसरे पक्षाचे पण अंडे पाहिजे. काय होतं की पिवळा बल्क असतो आतमध्ये चांगला, तो असतो प्युअर गावरानचा. त्याच्यानंतर थोडासा व्हाईट पद्धतीनं असतो, तो असतो कावेरी, डीपी क्रॉस वगैरे ह्या गोष्टीचा. तिसरा जो असतो तो असतो व्हाईट मध्ये निघणारा, थोडासा बराचसा व्हाईट असतो, तो असतो बॉयलरचा. ह्याच्यामध्ये अशी पद्धतीने निघते. आता जे का पोल्ट्री फार्मिंगमध्ये जर एखाद्याला माझं असं म्हणणं आहे की पोल्ट्री फार्मिंग करायची असेल ना, त्याच्यात चुका म्हणतो आपण, तर चुका हा आहे की आपण लेट सुरुवात करतो. मी इथून सांगतो, लेट सुरुवात करतो. आणि जरी सुरुवात केली तर चुकीच्या अँगलने करतो. ती चुकीची अँगल कोणती की करताना पूर्ण स्ट्रक्चर नाही करत. ही पहिली चूक. काय होतं की पूर्ण स्ट्रक्चर तुमचं रेडी पाहिजे की फार्म कशा पद्धतीने पाहिजे, त्यासाठी आतमध्ये कशा पद्धतीने केलं पाहिजे, ब्रूडिंग कशी केली पाहिजे, झाडं कोणते लावले पाहिजे, पक्ष्याला 7 ते 10 दिवस पहिले 1 ते महिनाभर गावरान पक्षी कसे सांभाळले पाहिजे काय हे नॉलेज नसतं. त्यासाठी तुम्ही काही ठिकाणी ट्रेनिंग घेतली जाते, ती ट्रेनिंग घ्या किंवा तिथं जाऊन तुम्ही माहिती घ्या, त्या फार्मला व्हिजिट करा. मग हे असतं. ती चुका जर आपल्या झाल्या तर आपल्याला प्रॉफिटेबल बिझनेस नाही होऊ शकत. आपल्या 2-3 बॅचेस गेल्या किंवा 4-5 महिने गेल्यानंतर आपल्याला कळतं अरे आपलं हे चुकत. मग त्यासाठी थोडंफार माहिती बाहेरून घेतली पाहिजे, प्रत्येकाला भेटलं पाहिजे, फार्मवर गेलं पाहिजे, नवीन फार्म तयार करायच्या आधी 4-5 फार्मला हिंडलं पाहिजे, त्याचं कसं बनवलं हे पाहिलं पाहिजे. ह्या चुका असतात. बाकीच्या चुका म्हणजे बाहेरून रोग येणारे हे तर रेग्युलर चालू असतं. ते काय जे हुशार असतो ना फार्ममध्ये त्याच्या पण फार्मला हे होऊ शकतं, रोग वगैरे येऊ शकतो. पण जे नवीन सुरुवात करते त्याच्यासाठी एवढं आहे की पूर्ण स्ट्रक्चर बघूनच करा, त्याची माहिती घ्या मग करा.